सकाळचे 9:30 वाजले तर आज आपल्याला उशीर झाला निघायला. टायगर बसला इथं. चला आपण निघू, आपल्याला जायचं दुकानीत आज. वडील गेलेले आहेत पुढं, पण आपल्याला उशीर झाला निघायला. चला आपण जाऊ पटपट. आता पटकन दुकानीत जायचं, आपल्याला थोडे काम आहेत तेवढे करून घ्यायचे. गाडी नाही आपल्याकडं, आपण पै चाललो दुकानीत म्हणजे आपल्या राशन दुकानीत. चला निघू लवकर. गोलू इथं येऊन बसलेला आहे. चला त्याला बाय करून निघू. चल पटकन गोलू बाय. चला आता जायचं आपल्याला. चॉकलेट आण म्हणतोय. चला आपल्यासोबत पण येत असतो तो, पण आता आज आपल्याला त्याला घेऊन नाही जाता यायचं. आपल्याला आहे ना काम आहेत थोडे तेवढे करायचे, त्याच्यामुळे त्याला आता घरीच ठेवलं. चल निघू आपण. टायगर पण आला आता आपला. म्हणून गोलू कसा लागला सायकल खेळायला. ठीक आहे जाऊ द्या, खेळू द्या आता त्याला सायकल. चला आता पटपट. काल रविवार होता तर आपण काल बाहेर गेलोच नव्हतं. आज काल आपण आहे ना घरीच व्हिडिओ बनवला होता, गोलूचा व्हिडिओ बनवला होता. तर आपण जर पाहिलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर नक्की पहा. तर चला आता निघू आपण दुकानात. आलो आहे तर आपण आता आपल्या दुकानात. थोडीफार गर्दी आहे, मागचंच धान्य वाटप चालू आहे. चला आतमध्ये जाऊ. चालू आहे, आलेत थोडेफार माणसं, आपण वाटप चालूच आहे आता. पण नेमकं काय झालं आहे, मशीनला थोडा लोड आला का मशीन आपोआप बंद पडतं आहे. त्याच्यामुळे आहे ना स्लो चालू आहे थोडं. 15-20 दिवस झाले असंच चालू आहे. मशीन व्यवस्थित चालूच नाही आहे. आपण अजून मागचं धान्य वाटप चालू आहे आपलं. आपल्याला तर अजून या महिन्याचं पण धान्य वाटप चालू करायचे. पण काय झालं, मागचं धान्य वाटप राहिल्यामुळं आपल्याला ते पुढचं धान्य वाटप चालू करता येईना. आणि मशीन पण व्यवस्थित चालायना. आपण 2-3 वेळेस तहसील ऑफिसला पण जाऊन आलोत, पण काही अजून काही वरतून काही निर्णय नाही. त्याच्यामुळं आपल्याला असंच काम करावं लागेल. चला ठीक आहे. आता परत मशीन बंद पडले. आता वडील चालू कर राहिलेत. आता किती वेळ लागतो हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्याचं दरवेळेस त्याचं वरचं जे सर्व्हर आहे ते डाऊन होऊ राहिले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळं आपलं काय वाटप लगेच थांबतं, आणि त्याच्यामुळं लोकांना समजून सांगायला बी अवघड आहे. ठीक आहे, पाहू, थांबू थोड्या वेळ. एक अर्धा तास झाला पण काही चालू झालं नाही अजून मशीन. आपण येऊन बसलो आता तिथं खुर्चीवर. वडिलांना म्हणलं थांबा मी बसतो थोडं. हे पहा हे मशीन. मशीन नंबर टाकून ठेवलेला आहे, पण सबमिट करायला जर गेलं आपण का ती लगेच सबमिट होत नाही आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे आहे ना ते पूर्ण लगेच स्टॉप होते. थांबा तुम्हाला दाखवतो नेमकं काय होतं आहे ते. हे पहा, एक तर लवकर कनेक्ट होतच नाही, पण जर कनेक्ट करायला गेलं का असं टाईम घेतं आहे बराच वेळ टाईम घेतं आहे, पण काय कनेक्ट होत नाही आहे. डायरेक्ट लगेच हे बघा, अनेबल टू रिस्पॉन्ड असं येऊ राहिलं आहे मशीनवर. ठीक आहे, आता बराच वेळ झाला आहे. अजून थोड्या वेळ थांबून. जर नाही चालू झालं तर मग काय आज काहीच करता येणार नाही, मग उद्याच वाटप करावं लागणार आहे आपल्याला. पण थांबू आता. थांबलेत लोक, पण थांबलेले आहेत त्यासाठी. पाहू आता किती वेळ लागतो आहे ते. परत एकदा प्रयत्न करून पाहू. परत एकदा प्रयत्न करून पाहिला आहे, पण आता बघू थोड्या वेळ. आणि जर नाही झालं तर मग काय, मग काहीच करता येणार नाही आपल्याला, कारण की हे सगळं काम ऑनलाईनच चालतं. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला पण इथून आपल्याला ऑफलाईन काही करताच येत नाही. त्याच्यावर धान्याचं वाटप बिटप काही करता येत नाही. ठीक आहे, बसू आता थोड्या वेळ, जाऊ द्या. 1 तास झाला होता मशीन बंद होतं. झालं आहे आता व्यवस्थित सुरळीत चालू. बघू आता चालू थोड्या वेळ. आता एक बाई आलेली आहे नेमकं, ती नवीन रेशन कार्ड घेऊन आलेली आहे. आता ती आहे ना, पहा आता इथं किती जणाला तोंड द्यावं लागतं आहे नेमकं. पहा आता ती बाई काय म्हणते ते. थांबा आता आपण ते बाईचं आहे ना रेशन कार्ड चेक करू. पहा आता तुम्हीच ऐका नेमकं बाईचं काय म्हणणं आहे ते. अरे मला धान्य नाही घ्यायचं, मला नुसतं ऑनलाईन झालंय का बघायचं. नाही झाले का तुम्हाला जे म्हणलं तीच पद्धत आहे. ऑनलाईन नंबर दिलाय, या धान्यात प्रकरण करावं लागेल पूर्ण. आता आहे ना काय झालंय नेमकं ते पण तुम्हाला सांगतो मी. थांबा आता 2 मिनटं, सांगतो सगळं काय झालं ते. काय आहे ना, काही लोकांना काय वाटतं ते 12 अंकी नंबर जर आला रेशन कार्डला, म्हणजे जे रेशन कार्ड ऑनलाईन झालं का त्यांना वाटतं लगेच रेशन कार्ड आहे ना आपल्याला धान्य चालू होईल. पण तसं काय नसतं.
रेशन कार्ड ऑनलाईन केलं म्हणजे तर लगेच धान्य चालू होत नाही. ऑनलाईन जर झालं ना तर त्याचे बाकीचे फायदे घेता येतात दवाखान्याचे वगैरे, पण त्याच्यावर काय आहे ना लगेच धान्य चालू होत नाही. धान्य चालू करायसाठी काय करावं लागतं ना ते पण सांगतो थांबा. धान्य चालू करायचं असलं ना तर मग ते राशन कार्डमधले जेवढे सदस्य आहेत त्यांचं सगळ्यांचं आधार कार्ड, त्या सगळ्यांचं समजा जे मेन व्यक्ती आहे त्यांचं बँक पासबुकचं स्टेटमेंट, त्यांचं मेन व्यक्तीचं उत्पन्नाचा दाखला, या सगळ्या गोष्टी लागतात. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना घेऊन प्रकरण सबमिट करावं लागतं तहसीलला. मग काय होतं, प्रकरण सबमिट केलं का मग ते काही दिवसांनी ते मंजूर ज्यावेळेस होईल त्यावेळेसच ते धान्य चालू होतं. 12:30 वाजलेत पण आहे अजून थोडीफार गर्दी. तेवढ्यांचं धान्य आहे, मागचं धान्य राहिलेलं आहे. चला वाटून घेऊ एवढं. 1:30 वाजलाय आता. चला पाहू आता, बाहेर जर गर्दी असली तर आहे, नाही तर मग आपल्याला काय ना आपण 1:30 वाजेपर्यंतच दुकान चालू ठेवत असतो. त्याच्यानंतर आपण बंद करत असतो. आपली जेवायचा टाईम होतं ना. आणि दुपारून आपण दुकान चालवतच नाहीत, कारण दुपारून काय सध्या मशीन व्यवस्थित चालतच नाही. दुपारून तर चालतच नाही, त्याच्यामुळं आपण दुपारून दुकान उघडतच नाही. हे बघा आता बाहेर तर बाहेर काही नाही, आता गर्दी पण काही नाही आहे. चला बरं झालं. बरोबर लोकांना माहीत पण झालेलं आहे आपण 1:30 वाजेपर्यंतच दुकान चालवतो म्हणून. आणि काय 1:30च्या नंतर आपल्याला लगेच आवरून घेऊन मग आपण घरी जेवायला जात असतो. ठीक आहे चला घेऊ आता आवरून. आपल्याला काम झालं आहे आता इथलचं सगळं. एवढे 1-2 गिऱ्हाईक बाहेर आलं का मग आपल्याला सगळं आवरून घ्यायचं, निघायचं मग घरी. चला आज आहे ना श्रावणी सोमवार पण आहे, तर आपल्याला आहे ना दुपारून महादेवाला जायचं. पाहू जमलं तर व्हिडिओ बनवू. चल झालंय आता आपलं आवरलंय सगळं. मामा पण आता सांडलेलं धान्याने ते झाडून घेऊन राहिलेत. चला आता आपण पण आहे ना आपले मशीन आणि ते सगळे कागद वगैरे सगळे आवरून घेऊ आणि घेऊ दुकान बंद करून. मग काय आहे ना जमलं तर आज आपल्याला तहसीलला पण जायचं आहे. चला झालंय आता आपलं आजचं दुकानीचं काम. चला निघू आपण, मशीन आणि ते घेतलंय. चला आता घेऊ दुकान बंद करून आणि तहसीलला याच्यासाठी जायचं आहे की काय आहे ना आपल्याला मागचं धान्य वाटप राहिलेली आहे, त्याच्यासाठीच आहे ना तहसीलला जाऊन आपल्याला चौकशी करायची. आता नेमकं काही करता पण आहे नाही. मशीन आहे ना जितक्या वेळेस बंद पडतं आहे तितका दिवस उशीर होऊन राहिला. आणि उशीर झाल्यामुळं काय आहे ना आपल्याला पुढच्या महिन्याचं पण धान्य वाटायचं आहे ना, पण ते पण वाटायचं राहूनच जाईन. मग त्याच्यामुळे आहे ना आपल्याला तहसीलला जाऊन थोडी चौकशी करायची नेमकं काय करता येईल का याच्यावर म्हणून. ठीक आहे चला आता घेतलं कुलूप लावून. चला निघू आता घरी. चला आता आपल्याला घरी गेल्यावर पाहू, महादेवाला पण जाऊन यायचं. आज सोमवार आहे ना त्याच्यामुळं. ठीक आहे पाहू आता. आलो तर आपण घराजवळ. आज घरी पण कोण नाही आहे, टायगर एकटाच आहे घरी, कारण भाऊ पण आज कामाला गेलेला आहे त्याच्या कामाला. आणि आई आहे ना आज मावशीच तिकडे गेलेली शेतात. बघू टायगर काय करतोय तो घरात. चला एकटाच होता आज घरी. बरं तर काही केलं नसं फक्त बाकी काय नाही, कारण तो काय करतो घरी कपडे ते पाडीत असतो एकटा असल्यावर. चला बघू काय करतोय घरात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत.